नमस्कार मित्रांनो, काही पोरं काय बोलतात माहितीये का की तू रियालिटीचं बोलतो, मग आता विश्वास कोणावर ठेवायचा? आम्ही का आमचे मित्र सोडून द्या का आमचे नातेवाईक सोडून द्या का? मग दादा त्यांना फक्त माझं एकच सांगणे, तुम्ही तुमचे मित्र सोडू नका, तुमचे नातेवाईक सोडू नका, पण त्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना एकदा आजमून बघा बरं का. कारण की आता विश्वास अशी गोष्ट आहे ना, ज्याच्यावर विश्वास ठेवायचा ना तिच्यावरच ठेवा. असं कोणावर पण जर का विश्वास ठेवला ना ते विश्वासघात करल, ह्या माणसावर कधीच आपण विश्वास ठेवायचा नाही बरं का. निस्वार्थी प्रेम जे करेल आपल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवायचा माणसाने. नाही तर ना मित्र तर हजारो भेटतात, पण जो आपला जिगरी असतो ना, जो आपल्याला विश्वास ठेवायचा लायक असतो ना, आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. नाही तर मित्र तर आपल्याला हजारो भेटतात. जो आपल्या अडचणीच्या काळात आपल्या सोबत असेल, जो आपल्या अडचणीच्या काळात आपल्या सोबत राहील, अशा मित्रांना जवळ करा, अशा नातेवाईकांना जवळ करा. नाही तर अडचणीच्या काळात तर कोणी पण पळून जातं, कोणी पण लांब पळून जातं. अशा मित्रांना नातेवाईकांना जवळ ठेवू नका दादा. तुम्हाला सांगतो, या लोकांच्यावर विश्वास ठेवल्यापेक्षा ना आपण मुख्य जनावरांवर विश्वास ठेवा बरं का. कारण की तुम्हाला सांगतो, आता दारासमोरचा कुत्रा आहे, आपण त्याच्यावर जर का विश्वास ठेवला ना तो आपला विश्वासघात करणार नाही, एवढं लक्षात ठेवा बरं का. कारण की तिचं ना आपल्यावर निस्वार्थी प्रेम असतं बरं का त्याचं. त्याला जर का आपण एक पोळी जर का दिली तर तो आपल्यावर कधीच भुकणार नाही, आणि तो आपली घराच्या बाहेर आपली घराची पण सुरक्षा करेल, आपली पण सुरक्षा करेल. पण तेच जर का तुम्ही एखाद्या माणसाला जर का खाऊ पिऊ घातलं, तुम्ही किती पण खाऊ पिऊ घाला, पण तिची जर का नियत चांगली नसेल ना, तिचा जर का विश्वासघात करायचं मन असेल ना, तर तुमचा काहीच उपयोग नाही. त्याकरता ना चांगल्या माणसावर विश्वास ठेवा. मी काही म्हणत नाही तुमचे मित्र सोडा, नातेवाईक सोडा, पण माझं फक्त एवढंच सांगणं आहे, चांगल्या माणसावर विश्वास ठेवा, अशा विश्वासघात करणाऱ्या माणसांवर विश्वास ठेवू नका. माझं फक्त एवढंच सांगण्यात आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मला काही कोणाची मन दुखवायची नाही आहे. तर माझा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. हा.